मोहोळ बोलतायत, आपण थेट पाहूयात. देशभरासमोर उघड पडलं, पुण्यातच नाही, माननीय मी तुम्हाला सांगतो, खोळंबा झालेला होता. लोक स्ट्रँडर्ड होते किमान 3 तास. म्हणजे आपलेच भाजपचे अनेक पदाधिकारी ज्यांनी फेसबुक पोस्ट केलं, ट्विट केलं किंवा काही व्यतिरिक्त मला असं वाटतं की हा काय भाजप आणि पक्ष म्हणून विषय नाही पाहता त्याच्याकडे. मी तुम्हाला सांगतो, पाऊस झाला, वाहतुकीचा खोळंबा झाला 100% बरोबर, पण हा पाऊस इतका होतोय की देशात कुठल्याही शहरात पाऊस झाला तर हे चित्र निर्माण आहे. लक्षात घ्या. आता मी म्हणालो तसं की गेल्या 80 वर्षात पाऊस नाही झाला तेवढा या महिन्यात पुण्यात पाऊस झालाय. हे रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड तुम्हीच दाखवले सगळ्यांनी. पण एक नक्की आहे की पुण्यामधली ही परिस्थिती पावसाच्या दरम्यानची सुधारण्यासाठी 117 क्रॉनिक स्पॉट जे निवडले गेले त्याचं निविदा प्रक्रिया महापालिकेने लावलेली आहे. आणि गेले 2.5-3 वर्ष तर महापालिकेत प्रशासक आहे. प्रशासन याच्यामध्ये निश्चितपणे कमी पडतंय. मी वारंवार सांगितलं, आम्ही त्यांना आता सांगितलंय की आता हे चालणार नाही. वाहतुकीचा खोळंबा होते, पुण्यातल्या खड्ड्यांची संख्या वाढते, तर महानगरपालिका प्रशासन म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण जबाबदारी आहे. पण 100% हे दुरुस्त झालं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचनाही दिल्या. आणि ताबडतोब थोडा पाऊस कमी झाल्यानंतर याच्या संदर्भातल्या सविस्तर पुन्हा एकदा रिव्ह्यू केला जाईल. पुन्हा एकदा बैठक करून पुढच्या काळात हे होणार नाही. 117 स्पॉट जे आहेत त्याच्यावरचे निश्चितपणे कामकाज कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आहेत. स्टॉर्म वॉटरच्या ड्रेनेजची जी सिस्टीम आहे त्याच्या कॅपॅसिटीजवरून, त्याच्या नियोजनावरून तेच 117 स्पॉट निवडलेत. तेच 117 स्पॉट आहेत शहरातले. मागच्या वेळेला धरणातनं पाणी सोडलं होतं म्हणून नदी किनारी भागात पाणी वाढलं किंवा घुसलं. आता जे पाणी पावसाचं वाढतंय ते 117 जे काही स्पॉट निवडले आहेत, आयडेंटिफाय केले, तिथे हा प्रॉब्लेम होतोय. आणि त्यामुळे त्याच्यावरती ताबडतोब कार्यवाही करायला सांगितले. त्याच्या निविदा प्रक्रिया लावल्या. केंद्रातनं सुद्धा आपत्ती व्यवस्थापनामधनं सुद्धा जे काही निधी यायचा आहे तो सुद्धा निधी महापालिकेला मिळणार. दुसरा एक विषय असा आहे की मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीसांचं कार्यालय एका महिलेने फोडलंय. खरं तर सुरक्षेचा प्रश्न आहे. मी आता जस्ट पाहिलंय, मलाही त्याचं नेमकं माहित नाही. एकदा ती माहिती समोर आल्यावर कळेल. 29 तारखेला कार्यक्रम कुठे होणार आहे, ते मेट्रोतून नेते जे प्रवास करणार आहेत ते कुठून कसं? आता नियोजन असं आहे, साधारणतः आताचं नियोजन असं आहे की मोदीजी ऑनलाईन मेट्रोचं उद्घाटन करतील, नव्या मार्गाचं भूमिपूजन करतील. सगळेच राज्यातले मुख्यमंत्री, दोन्ही आपले उपमुख्यमंत्री हे गणेश कलाला आणि पुणेकर यांच्याशी संवाद मोदीजींचा झाल्यानंतर उद्घाटन होईल, मोदीजींशी संवाद होईल. आणि तो झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे स्वारगेट मेट्रो स्थानकामध्ये येतील आणि तेथून शिवाजीनगर न्यायालयापर्यंत मेट्रोनं प्रवास करतील. हो.